आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते सर्वांना. प्रियंका प्रियंका नाझीरकर आपला परिचय आणि ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत या दिव्य ऊर्जेसोबतचा तुमचा प्रवास. मी प्रियांका नाझीरकर, पुण्याहून आहे. मी नोव्हेंबरमध्ये रेकीला जोडले होते. ऍक्च्युली माझी आई रेकी करत होती, पण मला काही त्यात फारसा इंटरेस्ट नव्हता. माझी आई म्हणजे जाणून बुजून ती मोठ्या मोठ्याने व्हिडिओ लावायची, मला ऐकवायची, ते माझ्या कानावर पडायचे. तर मला तिच्यात बदल दिसायला लागला. म्हणजे ती फर्स्ट टाइम माझ्या घरी सोमेश्वरहून एकटी प्रवास करून इथे आली होती. तर मला ते खूप, म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की तिने प्रवास केला पहिल्यांदा. आणि तिच्यात मला बदल दिसायला लागला आणि अनुभव मला सतत, म्हणजे ती ऐकायचे हे ते. मग मला ते एक नवरात्र होतं बघा तुमचं, तर ते नवरात्रचं सेशन इतके छान होते, ते मेडिटेशन इतके मला आवडले. खूप छान होते ते मेडिटेशन. आणि मग नंतर मग मी म्हणजे डिसिजन घेतला की आपण रेकी करूया. आणि त्यानंतर मग मी एंजलचा कोर्स केला. आणि एंजलचा कोर्स केल्यानंतर मग आम्ही इथे टॅरोचा पण केला. टॅरोचा केल्यानंतर शेगावला आलो. आणि शेगावला आल्यानंतर तिथं सगळे ग्रँड मास्टर होते. आणि त्यांच्यात म्हणजे मला वेगळी ऊर्जा जाणवत होती. आता ते चेतना भागवत यांना मी कॉलेजपासून ओळखते, तर त्यांना मी बघितलं होतं टॅरोच्या बॅचमध्ये. त्यांना म्हणजे त्या तेव्हाच्या त्या आणि त्यांच्या आत्ताच्या त्या एवढा फरक होता, म्हणजे ट्रिमेंडस फरक होता त्यांच्यामध्ये. तर मला खूप छान वाटलं त्यांना बघून. आणि परत कर्णे काकूंचा पण मी फरक बघितला होता, त्यांची जर्नी बघितली होती. आणि आईची पण माझ्या बघितली. तर तिथले जेवढे ग्रँड मास्टर आले होते त्यांचा सगळ्यांचा मी प्रवास ऐकला. ते अजून मला की कॉन्फिडन्स आला की आपण ग्रँड मास्टर करायलाच हवंय. आणि त्यानंतर मग मी ग्रँड मास्टर केलं आणि खूप छान वाटतंय. आणि मी जेव्हा एंजलचं माझं हे होतं, शक्तिपात होता, म्हणजे एंजलचा तर मला एवढा फरक पडलाय. कसं गार्डियन एंजलमध्ये आई आणि बाबा आपल्याला घ्यायचे होते. तर माझे वडील जाऊन 22 वर्ष झाले. तर ते कुठेतरी मनात, म्हणजे जे बोलता येत नव्हतं हे ते, असं बऱ्याच काही गोष्टी होत्या. पण त्या मला बोलता आल्या. म्हणजे मला सगळं तो जे शक्तिपात होता तो इतका सुंदर होता की मला सगळं, म्हणजे माझं लहानपण आठवलं. माझे वडील माझ्या जवळ होते, ते खूप छान वाटलं मला. म्हणजे ते अविस्मरणीय आहे, खूप छान वाटलं. आणि त्यानंतर अजूनही मी ग्रँड मास्टर ह्याचं आपलं ते एंजलचं मेडिटेशन करत असते. म्हणजे मला ते की कायमचं माझे हे झालं की बाबा माझे वडील माझ्या जवळ आहेत, एंजल आहेत ते माझे. तर ते खूप छान वाटतं. आणि त्यानंतर मग ग्रँड मास्टर मध्ये आल्यानंतर तर म्हणजे एवढा फरक झालाय. मी तर म्हणेल की रेकी म्हणजे फक्त 20%. 80% सगळं जे ज्ञान मिळते आपल्याला ते ग्रँड मास्टर मधून मिळते. आणि जेव्हा मी ग्रँड मास्टर मध्ये आले, तर ग्रँड मास्टरचा प्रवास इतका सुंदर होता, इतके अनुभव आले, खूप म्हणजे खूप छान वाटलं. आणि ग्रँड मास्टरच्या याच्यामध्ये इतकं काही शिकण्यासारखं आहे. म्हणजे आपलं जगायचं कसं ते आपण शिकतो. कारण का आपण कसं प्रत्येक गोष्ट लाईटली घेतो, की मग ह्या बारीक बारीक गोष्टी असतात त्या कशा आपण बोलल्या पाहिजेत, कसं अनुभव घेतले पाहिजेत, कसं वागलं पाहिजे, हे बऱ्याच काही गोष्टी त्यातून समजल्या. इवन मरणानंतरचं पण कसं असणार, मरण कसं, म्हणजे जीवन आणि मृत्यू हे समजलं. जे आपल्याला कधी म्हणजे इमॅजिन पण केलं नव्हतं की असं असू शकतंय, की आपण हा ठीक आहे मेलं वगैरे जे काही असेल, पण ते आपण म्हणतो, म्हणजे तसं नाहीये. आणि परत मेडिटेशन तर इतके सुंदर होते. म्हणजे प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य इतकं पॉवरफुल आहे. एवढी एनर्जी मिळते. आता मी फक्त डॉक्टर मिकाओ सोईनचा फोटो लावलाय समोर, तर मी जेव्हा मेडिटेशनला इथे बसते, मला त्यांच्या डोळ्यातून इतकी ऊर्जा जाणवते. खूप म्हणजे खूप, म्हणजे ऊर्जा जाणवते. खूप छान वाटतं. आणि परत आपण जे म्हणतो की ग्रँड मास्टर जे बोलेल तेच होत आहे. आणि ते घडतं. म्हणजे लिटरली आपण मनात सहज बोलून जातो की बाबा एखादी गोष्ट, आता मी मध्ये म्हणाले सहज मला वांग्याची भाजी खायची लोखंडाच्या कढईतली, आणि सासूबाईंनी संध्याकाळी केली. म्हणजे इझिली आपण गोष्टी मनातनं बोलतो आणि त्या घडतात. आणि डोळ्यातून पण रेकी वाहते, आणि ते खरंच एक्सपिरियन्स आहे. म्हणजे वाहते एवढे असे, म्हणजे गरम होतात डोळे, आणि असं जाणवतं, नुसतं बघितलं तरी पण कळतं की बाबा ऊर्जा वाहती. म्हणजे याच्या आधी असं काहीच अनुभवलं नव्हतं की असं काही असतं. म्हणजे रेकी म्हणजे काही मला माहित सुद्धा नव्हतं.
आणि जसं आर्थिक आर्थिक पण सुधारणा खूप होते. आता माझं शॉप आहे तर त्या शॉपमध्ये पण खूप सारे कस्टमर काही कारणाने गेले होते, म्हणजे येत नव्हते. तर ते कस्टमर सुद्धा वापस आले, म्हणजे रिलेशन पण चांगले झाले. आणि आर्थिक तर सुधारणा होते आणि आपली बौद्धिक पण सुधारणा होते. आणि आपले शारीरिक म्हणजे मला हेल्थचा इश्यू होता ऍक्च्युली, मला ऍसिडिटीचा थोडा त्रास होता ऍसिडिटीचा. आणि म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर थोडं मला विकनेस असायचा, म्हणजे खूप विकनेस होता. तर तो विकनेस मधून मला खूप रिलीफ मिळाला. माझे कंबर पण खूप दुखायची आणि असं गळून जायचे मी, एवढं काम पण होत नव्हतं. मी मेंटली खूप डिस्टर्ब झाले होते. मला गोष्टी सहनच होत नव्हत्या, म्हणजे कोणी काही बोललं होतं की डिलिव्हरी नंतर मला काहीच सहन होत नव्हतं. म्हणजे माझी खूप म्हणजे खूप अशी बेकार कंडिशन झाली होती. पण त्या कंडिशन मध्ये तुम्ही भेटला आणि ते मी रेकी शिकले, ते आता मी पूर्ण म्हणजे पूर्ण टेन्शन फ्री झाली. म्हणजे आता मला कसलं ऍसिडिटीचा त्रास तर गेलाच, पण जे बाकीचे पण त्रास होते तर ते सगळे निघून गेले. म्हणजे खूप म्हणजे सगळा पूर्ण जीवनात असा म्हणजे बदल होऊन गेला. म्हणजे कधी वाटलं नव्हतं की असं ज्या वेळी मला गरज होती त्यावेळी ब्रह्मांडाने मला निवडलं. मी ब्रह्मांडाचे खूप धन्यवाद मानते की त्यांनी ब्रह्मांडाने मला निवडलं. खूप म्हणजे खूप छान वाटतंय. म्हणजे प्रवास खूप छान होता. खूप म्हणजे खूप छान होता प्रवास. नक्कीच, खूप सुंदर. तर अ, पण आता एक जो कन्सेप्ट प्रियंकाने म्हटला आहे की डोळ्यामधून रेकी वाहणे, त्यामुळे डोळे कधी कधी गरम झाल्यासारखे वाटतात. तर ना हे केव्हा होतं? डोळ्यातून रेकी वाहणे म्हणजे काय? तर ही दिव्य ऊर्जा जी आपण या ब्रह्मांडाकडून ग्रहण करतो, ही दिव्य ऊर्जा आपल्या डोळ्यामधून अ, येणे म्हणजे कुठंतरी एखादा चांगला विचार स्वतःच्या मनामध्ये येणे आणि तो तथास्तु होणे. पुन्हा एखादी व्यक्ती, हा जो अनुभव आहे ना, प्रियंकाने म्हटलं मॅम एखाद्या वेळेस असं वाटतं की गरम होत आहे डोळे आणि ऊर्जेचा सोर्स जात आहे. तर तेव्हा असं होत असतं, एखादी व्यक्ती कदाचित आजारी आहे किंवा एखाद्या ठिकाणी ऊर्जेची गरज आहे जिथे ऊर्जा कमी पडत आहे, तेथे तुमच्याकडून तो सोर्स नक्कीच जाऊ शकतो. पण जर का आपल्याला थोडंसं अधिक काही वाटलं तर आपण फक्त कट करायचं. ओके. हा. हो, ठीक. आजही आपण आजारी व्यक्तीला बघायला गेलो तर आशीर्वाद रूपी ऊर्जा, ती नजरेमधून दिव्य ऊर्जा ग्रँडमास्टरच्या सानिध्यामध्ये आल्यानंतरच समोरच्या व्यक्तीला पॉझिटिव्ह वाटायला लागतं, बरं वाटायला लागतं. असं सुद्धा अनेक वेळा होतं. मग रेकी न देता सुद्धा ऊर्जा जाते म्हणजे काय? तर आपल्या डोळ्यामधून ती दिव्य ऊर्जेचा प्रवाह सुरू असतो. ओके. बरोबर. आपण ब्रह्मांडातील सोर्स कडून त्या सगळ्या गोष्टी ऊर्जा घेत असतो, ती प्राणशक्ती घेत असतो. बरोबर. आणि मला एक असा एक्सपिरियन्स सांगायचा आहे की शेगावला आम्ही आलो होतो. ते कसं झालं होतं, शेगावचे मला यायची इच्छा होती पण सगळ्यांना सांगितलं होतं की लहान मुलांना घेऊन येऊ नका, कारण का तिथं मेडिटेशन करायचं डिस्टर्ब होईल. पण मॅम तुम्ही मला सांगितलं की तू ये, आपण बाळाला सांभाळू म्हणून. आणि तो रात्रभराचा तो प्रवास होता, तो इतका छान झाला, म्हणजे त्यांनी काहीच त्रास नाही दिला. आणि मला मुख्य म्हणजे मला तिकीट मिळत नव्हतं, ते तिकीट पण मला मिळालं, ऐन वेळी मला तिकीट मिळालं. आणि मेडिटेशनच्या वेळी तो झोपला होता, म्हणजे कसलाच डिस्टर्बन्स नाही झाला. खूप म्हणजे खूप छान वाटलं. आणि पहिली गोष्ट म्हणजे ट्रेक होता, तो ट्रेक मी त्याला कडेवर घेऊन केला. तर म्हणजे लिटरली तिथले मला हिरकणी म्हणत होते, तू कशी काय आली, कशी काय आली. आणि बरेच जण विचारत होते, तुला परमिशन कसं काय दिली, की असे म्हणजे मॅमनी सगळ्यांना सांगितलं लहान मुलांना घेऊन येऊ नको. येस, पण लहान तुम्ही मुलांना मला कोणाला सांगितलं होतं? तर जे ग्रँडमास्टर नाहीयेत, तू तेव्हा रेकी थर्ड झालेली होती. हो हो बरोबर. ग्रँडमास्टर होते, त्यांनी बाळांना थोडंसं बाहेर थांबवा असं म्हटलं होतं, पण शेवटी हो सगळेजण हो बाळांसहच आतमध्ये आले. कारण ते होतच तसं, परिवार आहे. हो. पण तुम्ही जे म्हणजे मला तुमच्याकडून इतका म्हणजे आपुलकी, तुमच्याकडे एवढी आपुलकी आहे ना. तुम्ही सांगितलं होतं शेगावच्या वेळी की तुम्ही माहेरी आल्यासारखं या. तर ते इतकं म्हणजे आमच्या दोघींना भावलं, माझ्या आईला आणि मला, की एवढं तुम्ही म्हणजे अं, तळमळीने सांगत होता की या, तुम्ही या. आणि तिथं जी ऊर्जा जाणवली ती खूप छान होती. म्हणजे इतका एक्सपिरियन्स आला ना तिथून आल्यानंतर, तर अजून म्हणजे कॉन्फिडन्स लेवल येते वाढला. आणि म्हणजे रेकी वगैरे तर चालूच असते, तर पावसाला रेकी देणं, कधी लाईट गेली येते. आणि माझं लहान बाळ आहे तर त्याला वगैरे पण कधी ताप वगैरे आला तर रेकी वगैरे देते. आणि रोजच्या ग्रुपच्या मेडिटेशन मध्ये तर मग मी रेकी देतच असते सगळ्यांना.
आणि तर ते घरातलं वातावरण पण बदलले. ट्रेनने जायचं होतं आपल्याला आणि मग टेन्शन आलेलं, गर्दी असती, कसं नेणार बाळाला. मग आपल्याला ह्याचं तिकीट मिळालं, त्या बसचं, ट्रॅव्हल बसचं, अचानक. हो, हो, हो. रात्रीत बरोबर तो हे झालं म्हणून तिकीट मिळालं अचानक. आणि जेव्हा पण मी मंदिरात जाते म्हणजे ग्रँड मास्टरला जेव्हा मी गेले ना, तर ओके. तेव्हा मी म्हणजे कधी पण मंदिरात गेले तर प्रियांका, तुला ग्रँड मास्टर करायचं हा निश्चय कधी पक्का झाला? ग्रँड मास्टरचं म्हणजे मी तिथं शेगावला आल्यानंतर अनुभव जेव्हा ऐकले आणि जेव्हा मी टॅरो करत होती ना, तेव्हा टॅरोच्या वेळी तुम्ही सांगितलं की ग्रँड मास्टर करणं गरजेचं आहे. की हं. टॅरो म्हणजे ग्रँड मास्टर केल्यानंतर इंट्युशन पॉवर वाढते आणि जी की ती टॅरोला उपयोगी पडते. तर मग मी त्यामुळे निर्णय घेतला की ग्रँड मास्टर करायलाच पाहिजे. कारण का एक्सपिरियन्स पण ग्रँड मास्टरचे बघितले होते, किती फरक पडतो काय आणि आहे खरं फरक आहे. खूप छान. आता पुढचं बोल. आणि जेव्हा पण मी मंदिरात जाते म्हणजे ग्रँड मास्टरला ऍडमिशन घेतल्यानंतर हं. म्हणजे आधी एवढा फरक नव्हता. म्हणजे जेव्हा मी मंदिरात जाते ना, वेगळी ऊर्जा इतकी जाणवते ना, म्हणजे जाणवते की वेगळं काहीतरी आहे. आणि मुख्य म्हणजे मंदिरात तुमचं पण दर्शन होतं मला. म्हणजे कुठल्याही मंदिरात गेले ना, की दर्शन होतं. म्हणजे मी डोळे जेव्हा मिटते ना, तुम्ही मला आशीर्वाद देता. ऐकावं ते नवलच. हे खरंच मॅडम, खरंच. अंतर्मनाचा भाव आहे ना, त्या भगवंताकडून दर्शन घ्यायचं आपण माध्यम आहोत त्या हो. ऊर्जेपर्यंत. आणि मॅम लिसनिंग पॉवर पण वाढली आहे. लिसनिंग पॉवर वाढली आहे आणि म्हणजे वाणीवर कंट्रोल आलाय. आधी आपण कसं सहज काही गोष्टी बोलून जात होतो. तर आता तेच तसं नाही की ग्रँड मास्टर बोलेल जे तेच होणार. त्यामुळे ते वाणीवर एवढा कंट्रोल आलाय ना, बोलताना पण खूप म्हणजे असं जपून बोललं जातं. आणि ते खूप छान बदल पॉवरफुल. झालाय. हम्म. तो खूप चांगला बदल झालाय. हळूहळू कंट्रोल यायला लागलाय. आणि प्युरिफिकेशन तर झालेलंच आहे. म्हणजे ते कळतंय की बाबा बाहेरनं तर झालंच, एक्सटर्नल झालं, आता इंटरनल तर हळूहळू होतंय प्युरिफिकेशन. मध्ये थोडी तू नवीन आहेस सगळ्यांसाठी, थोडी आहे ना, खूप नाही थोडीशी. तर काय म्हणूया आपण, सुंदर दिसते आहेस, याबद्दल तुझं काय मत आहे? मॅम जाणून वाटतंय ते म्हणजे हळूहळू जे मला असं म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर सर थोडे डार्क सर्कल वगैरे जे आले होते ना, ते हळूहळू कमी झालेत आणि केस गळायचे पण खूप कमी झालेत. आणि एक ते जाणवते की बाबा आपण रिव्हर्स जर्नी बोलतो ना, ते जाणवते. म्हणजे मला जो आधी जो विकनेस वगैरे सगळ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या दूर झालेल्या आहेत. मग एक उत्साह आलाय. तर बाळ तर लहान आहे त्यामुळे अजून एनर्जी आलेली आहे. म्हणजे आता बाळाच्या मागे धावून धावून आता नेमकं तुझं बाळ अशा स्टेजला आहे की ते फक्त धावत राहते आता. हो ना, हो, सगळ्यात बरोबर. जास्त स्टेज आहे ती मम्मीला. तर हो, या स्थितीमध्ये सुद्धा एनर्जी टिकून राहणं खूप गरजेचं. हो. कारण का आधी कसं होत होतं, मी प्रवास वगैरे जरी केला ना, मी ते थकून जायचे. हं. म्हणजे बाळ होण्याच्या आधी पण मला म्हणजे एवढी एनर्जी नसायची आणि असं सारखं म्हणजे कधी झोपावं असं वाटायचं वगैरे. पण आता तसं नाही. मी आता माझं म्हणजे बाळाचं फिडिंग वगैरे चालू आहे. माझी झोप बिलकुल होत नाही. मग अजून 2-3 तास वगैरे होत असेल तरी पण मी ग्रुप मेडिटेशनला पहाटे उठते आणि दिवसभर फ्रेश असते. म्हणजे मी झोपत नाही, मला झोपायला टाइम पण मिळत नाही. पण मी फ्रेश असते. कुठून प्रवास करून आले हे ते तरी पण. आणि कामाचं स्पीड पण खूप वाढलंय. खूप वाढले स्पीड आणि लिटरली आता माझं शॉप आहे तर मला बिलं वगैरे करायला लागतात. तर 4-5 दिवस लागायचे बिलं करायला सगळ्यांची. कारण का कस्टमर भरपूर आहेत. तर आता लिटरली मागच्या वेळी आता मी बिलं केली सगळ्यांची तर 2 दिवसात झाली. वाव. आणि म्हणजे असं ते हा म्हणजे खूप सगळ्याच ह्याच्यामध्ये जाणवते ते फरक. आणि विशेष म्हणजे एवढ्या कमी आता कसं की आध्यात्मिकतेसाठी आपण म्हणजे आता वर्षानुवर्ष तपश्चर्या करतात, कोणी बऱ्याच काही गोष्टी करतात, जप तप हे ते. पण त्यातून मला नाही वाटत की आर्थिक परिस्थिती सुधारत असेल किंवा
शारीरिक, मानसिक, बौद्धिक सुधारत असेल, की याच्यामधून म्हणजे लिटरली जर 5-6 महिन्यामध्ये जर आपल्यात एवढा फरक पडत असेल, तर ते फक्त इथेच रेकीमुळेच होऊ शकतं. कारण का मी तरी कुठे बघितलं नाही की एवढ्या लवकर इफेक्ट येतो. आणि खरं विशेष आहे. म्हणजे मंजुश्री मॅडमला मी धन्यवाद करते की कसं की आता मी बाकीचे क्लासेस बघितलेत, त्यांचं ऍप लगेच म्हणजे तुमचा आता आपला जर क्लास झाला की ते बंद करतात ऍप, पण तुमची अशी वैशिष्ट्य आहे की बाबा तुम्ही ऍप बंद करत नाही क्लास झाल्यानंतरही. आणि कारण का बाकीचे करतात, आणि तुमचं एक असं आहे की सपोज एखादा क्लासमध्ये आला नाही तर तुम्ही चौकशी करता, म्हणजे आमचं तर लक्षही नसतं कोण आले नाही आले, पण तुम्ही म्हणजे सगळ्यांची एवढी काळजी घेता, ते खूप भावतं. आणि तुमचं म्हणजे शिकवणं, जे आपुलकीने शिकवलं, सगळ्यांना चौकशी करणं, हे ते ते खूप म्हणजे खूप छान. म्हणजे जसं शेगावला तुम्ही म्हणला होता माहेरी आल्यासारखं जसं वाटतं, तसंच जेव्हा तुम्हाला बघतो आणि ते क्लास वगैरे तुमचे मेडिटेशन, तुमचा आवाज जेव्हा येतो, ते खूप म्हणजे खूप म्हणजे आतून एकदम प्रसन्न वाटतं. आणि खूप जे छान. मुख्य म्हणजे शेगावला आल्यानंतर माझी आई, मी आणि बाळाला गुरु भेट झाली. म्हणजे मला कधी गुरु नव्हते ना, माझ्या आईला कधी गुरु नव्हते, आणि आमच्या तिघांनाही गुरु भेट झाली. म्हणजे ती खूप म्हणजे खूप तेव्हाचा क्षण, जेव्हा आपण मेडिटेशन मध्ये म्हणतो की तुमचा आवडता क्षण आठवा, मला नेहमी तोच आठवतो क्षण. आणि तुमच्या पायावर मी बाळाला ठेवलं होतं, तो क्षण म्हणजे मला नेहमी आठवतो. म्हणजे मी ते कधी विसरूच शकत नाहीये. ते खूप म्हणजे खूप छान आहे. म्हणजे हे जेवढं ना, सांगावं तेवढं कमी आहे. हे सगळे ना तुमच्या अंतर्मनाचे भाव आहेत बघ. काहीच नाहीये, बाळाला पायावर ठेवायची पण गरज नाहीये, लक्षात घे. ते ना, ते एक एवढं छोटूस बाळ उलट जवळच खूप छान दिसतं. हा एक फोटो आहे माझ्याकडे, तुम्ही कडेवर घेतलेला, मी तो सारखा बघत असते. खूप छान फोटो, तुम्ही बाळाला कडेवर घेतलं होतं. तर आपल्या अंतर्मनामधून आलेला तो भाव, त्या क्षणाला तुझं ते सुंदर ओपन झालेलं हार्ट चक्र, व ती आलेली अनुभूती, आणि एका ग्रँडमास्टर कडून मिळत घेतलेली तू ऊर्जा, बस हेच ते आहे. आपण ना व्यक्ती म्हणून खूप काही नसतो, पण आपण ऊर्जा म्हणून खूप काही असतो. आपण ऊर्जा म्हणून एकमेकांकडे पाहत राहिलो ना, ती एक वेगळी अनुभूती येते, आणि त्यासाठी आपण तेवढं तयार असावं. वस्तू ती ऊर्जा घेण्यासाठी आली होती. श्री संत गजानन महाराजांच्या कृपेने कदाचित गजानन महाराजच तेव्हा तिथे अवतरलेले, आणि तुला ती सगळी अनुभूती आलेली. नाही, खूप छान मॅम, खूप छान. आणि ते आपण ते पिंडीच्या इथं जे मेडिटेशन केलं होतं काही मिनिटाचं, ते हं. तर खूप छान होतं. म्हणजे खूप मस्त होतं तो एक्सपिरियन्स. म्हणजे लाईफ मधला पहिला असा एक्सपिरियन्स असेल की तो कधीच मी विसरणार नाही. येस. खूप छान होतं. बघा, आता इनी गोष्ट काढली म्हणून आपण तिथं ना, माईक नाही, तिथं काहीच नाही. ओके. बरोबर. आणि तिथं एवढे 150-200 लोक, कोणी कुठं किती लांब लांब बसलेले सगळे, आणि बरोबर. मी तिथे मंदिरामध्ये बसले, आणि एवढा सुंदर म्युझिक, त्या झरण्याचा तो आवाज, त्या आवाजासह ते मेडिटेशन झालं. कोणी रेकॉर्ड नाही केला गेला, हरकत नाही. परंतु तेथे झालेलं ते मेडिटेशन प्रत्येकाला. म्हणजे ते लिटरली मंत्रमुग्ध होतं, इतकं म्हणजे इतकं पॉवरफुल होतं. काही मिनिटाचंच होतं, पण ते प्रचंड एनर्जी दिली त्याने. खूप छान होतं जागेची ते. सुद्धा ऊर्जा असते ना, ज्याला आपण म्हणतो की अंबरनाथ जे आहे, त्याचं ते छोटं स्वरूप तिथे आहे, उंबरदेव म्हणून बरोबर. आहे. तर खूप सुंदर. खूप छान. तर प्रियांका, तुला कोणाला काय प्रश्न विचारायचे आहेत? मला डॉक्टर माने सरांना प्रश्न विचारायचा आहे की असं आता तुम्ही डॉक्टर आहात, तर असं काही आहे की बाबा याआधी असं काही तुम्हाला माहित होतं की की रेकी आहे, आणि ती तुम्ही डॉक्टरकी सोबत ती रेकी वापरताय, त्याचा वापर करताय, तर तुम्हाला आधीच्या डॉक्टरकीमध्ये आणि आता रेकी शिकल्यानंतरच्या डॉक्टरकीमध्ये किती फरक जाणवतोय पेशंटला तुम्ही जेव्हा चेक करता तेव्हा? पेशंट एकदम तपासलं की एकदम खुश होतं. आणि मी रेकी देणं माझं चालूच असतं. ग्रँड मास्टर झाल्यापासून कसं, असं हात जरी फिरवला पेशंटवरनं, पेशंटला फक्त तपासलं, स्टेथोस्कोप ठेवला आणि तपासलं की एकदम चांगलं वाटतं म्हणतात सगळे. आणि बरे होऊनच येतात पेशंट. माझं ग्रँड मास्टर झाल्यापासून एकही पेशंट असं सांगत आलं नाही की तुमच्याकडे आलं आणि माझा आजार बरा झाला.
प्रत्येकाला मी रेकी देत असतो. त्याचे एक्स्ट्रा चार्जेस घेत आहे त्याच फीमध्ये, आहे त्याच औषधांमध्ये रेकी ऍड करून देतो. पेशंट एवढे खुश होतात आणि खूपच आनंद होतात. याच्या आधी होतं मला माहित की आहे काहीतरी असं, आहे काहीतरी असं, पण ती उत्सुकता होती फक्त. त्यात मी जास्त हे केलं नाही. पण आमचे जे मित्र आहेत बोराटे, त्यांनी मला तो व्हिडिओ पाठवला आणि मग म्हटलं कसं आहे हो हे, कसं आहे हो, मी करू का? नाही नाही, बिंदास करा म्हटले. मॅडम खूप चांगलं शिकवतात. मॅडमचं खूप स्टडी आहे आणि मॅडमनी स्वतः डेव्हलप केलेली सगळी मेडिटेशन आहे. मी मेडिटेशन 2006 पासून करतो, पण माझं एवढं चांगलं ध्यान लागायचं नाही. पण आता एवढं मस्त ध्यान लागतं. मी 5-5, 7-7 असे मेडिटेशन करतच राहतो आणि खूप फ्रेश होतं, एकदम हलकं होतं, इतकं हलकं होतं. खरंच मॅडम खूप खूप धन्यवाद. तुम्ही हे सगळं डेव्हलप केलेलं, आमच्यावर खूप उपकार आहेत तुमचे, खूप खूप उपकार आहेत. अतिशय मी कृतज्ञ आहे मॅडम. तुम्ही हे सगळं ज्ञानाचा हा सागर आमच्यासाठी उपलब्ध केलाय ना, किती तो त्याचं हे करावं ते कमीच आहे मॅडम. आणि नाही, आपल्या बरोबर ह्या आहे, बरोबर आहे. आणि मेडिटेशनला बसलं ना की उठावं असं वाटतच नाही. म्हणजे किती मेडिटेशन करावं, किती नाही, कंटाळा येत नाही, काही नाही. मला सुरुवातीला रेकीला मी जॉईन झाले ना, तर तेव्हा माझं असं पाय दुखायचं, मला मांडीच घालून बसायला यायची नाही. पण लिटरली आठवड्यामध्येच मला छान मांडी घालून बसता यायला लागली. आणि मेडिटेशन तर सगळेच खूप चांगले आहेत आणि खूप म्हणजे खूप इफेक्टिव्ह आहेत. आणि मॅडमनी इतका खजिना दिलाय आपल्याला, खूप खजिना दिलाय. तर आपण म्हणजे जेवढं करल तेवढं कमीच आहे आपल्यासाठी. आणि बरेच लोक असं म्हणतात की बाबा फीज जास्ती आहे किंवा काही, पण ते लोक हा विचार करत नाही की बाबा तुम्ही दवाखान्याला किती पैसे घालवताय, तुमचे रोजचे किती दवाखान्याला पैसे जातात. तुम्ही असं शॉपिंगला गेलं की हजारांनी पैसे घालवता, हॉटेलमध्ये गेले की 2-2 हजाराचं बिल करता. पण लोक प्रायोरिटी कशाला दिली पाहिजे हे लोकांना समजत नाही. आणि ते खरंच सगळ्यांनी केली पाहिजे रेकी, कारण का रेकी करणं गरजेचंच आहे. म्हणजे कशात पैसा घालवावा हे एक म्हणजे वन घरोघरी टाइम हे इन्व्हेस्टमेंट ज्ञान आहे. पोचलं पाहिजे, बरोबर. पोचलं पाहिजे. प्रत्येक घरोघरी लोकांनी हे केलं पाहिजे. आणि बरोबर. मॅडमचे म्हणजे मला तर जे असं वाटतं की मेडिटेशन आहे ते, प्रत्येकाने केलं पाहिजे. कसं, कारण का येस आपण म्हणतो येस, म्हणजे घरातला एक मेंबर नाही, एका मेंबरनी करून उपयोग नाही. कारण का म्हणजे नाही प्रत्येकाने सगळ्यांनी जर केलं ना सगळ्यांनी. तर सगळ्यांना जो हो प्रॉब्लेम आहे इंटरनल एक्सटर्नल हो, तो सगळेच दूर होणार आहे. मग घरोघरी प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. आणि स्पेशली तुम्ही जर लहान मुलांना लावलं ना, तर त्यांचं करिअर पाथ इतका छान होणार आहे, त्यांनी चांगला होणार आहे आणि त्यांची लाईफ पण पूर्ण चेंज होणार आहे. म्हणजे येस खूप येस म्हणजे येस. खूप गरजेचं आहे लहान मुलांना. तर सपोज आता ठीक आहे, मी खूप स्वतःला भाग्यशाली समजते की माझं बाळ फक्त 1.5 वर्षाचं आहे तेव्हा मी रेकीमध्ये आले. त्यामुळे खूप म्हणजे खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आणि मी खूप ब्रह्मांडाला धन्यवाद करते की एवढं लहान बाळ माझं लहान असताना मी रेकीमध्ये आले आणि शिकले. खूप म्हणजे खूप धन्यवाद मॅडम, तुमचे खूप धन्यवाद. नाही तुम्ही तुमचं म्हणजे सगळ्यांना जगण्याची नवी तुम्ही उमेद कशी दिली. कसरत केली असेल ती मी बघतो. माझी मुलगी जेव्हा करते ना ग्रँड मास्टर, तेव्हा मला कळतं की ग्रँड मास्टर करताना तिला किती ऑफिस सांभाळायचं, बाळ सांभाळायचं, घरचा हम्म. स्वयंपाक करायचा, मिस्टरांना काय हवं नको ते बघायचं. एवढ्या कसरतीतून पण ते ग्रँड मास्टर, एकदा रेकीमध्ये तुम्ही आला की तुम्ही सगळं करू शकता, एवढं मात्र नक्की हे मला पटलं. आणि नाही तुमचं नाही, बरोबर. स्वतःच आरोग्यही चांगलं होतं. मी माझ्या मुलीच्या उदाहरण सगळ्यांना देतो की बघा, रेकीमध्ये आली किती कॉन्फिडन्स झाली, कॉन्फिडन्सच लो झाला होता तिचा. नाही, पण मला कॉन्फिडन्स आणि खूप वाढतो, लवकर वाढतो खूप कॉन्फिडन्स आणि. खूप वाढला कॉन्फिडन्स. म्हणजे मी असे बघितलेत की जे बोलत नव्हते, म्हणजे जास्त बोलत नव्हते, ज्यांना भीती वाटायची, आता माझ्याही जास्त बोलत नव्हती येते, मी बाकीचे पण माझ्या ओळखीचे बघितलेत मी. पण कॉन्फिडन्स लेवल इतका हाय होतो आणि समोर कोणी जरी कितीही पब्लिक असेल तरी आपण बिनधास्तपणे बोलू शकतो आणि कुणाची भीती येस राहत नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे मला भीती वाटायची, म्हणजे मी प्राण्यांना घाबरायचे, पालेला घाबरायचे वगैरे, मला भीती वाटायची, माहित नाही का. पण आता लिटरली जवळनं पाल गेली तरी मला भीती वाटत नाही. म्हणजे तो एक फिअर जो होता तो पूर्णपणे कमी झाला. म्हणजे आता पूर्णपणे नाहीसाच होईल जर आपण जेवढं जास्त करेल तेवढं चांगलं. येस.
फक्त आपण कमी नाही पडलं पाहिजे. आता मध्ये माझा 2-3 दिवस गॅप झाला, तसं एखादा दिवस म्हणजे असं गॅप झाला की असं चुकल्यासारखं वाटतं, आपलं काहीतरी मिस झालंय. येस येस. ते दैनंदिन मी आपले असं व्यवहारात ह्याला हे खूप महत्व स्वतःला दिलं असं पाहिजे लिहिते. सगळ्यांनी. असं हो. माझं प्रामाणिक मत आहे की दैनंदिन हो. म्हणजे 2-2.5 तास तरी मेडिटेशन साठी काढलेच पाहिजे. म्हणजे तुमचा बरोबर. दिवस असा फ्रेश जातो आणि प्रगतीच बरोबर. प्रगती, अध्यात्मात प्रगती, आर्थिक प्रगती, सगळ्या बाबतीत प्रगती होते मेडिटेशनमुळे. आणि त्यामुळे बरोबर. मेडिटेशन केलंच पाहिजे. म्हणजे लिटरली मॅडमनी असं केलं की बाबा ज्यांना मोबाईल पण ऑपरेट करता येत नव्हता, ते सुद्धा रेकी शिकले. आणि जे एकदम सुशिक्षित आहेत, भरपूर शिक्षण वगैरे झालं, उच्च शिक्षित आहेत, ते सुद्धा शिकले. म्हणजे मॅडमनी खेड्यापाड्यापासून ते शहरापर्यंत रेकीला पोहोचवलंय. तसंच आपण सगळ्यांना जोडलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे सपोज जर सगळ्यांनी रेकी शिकलं आणि ग्रुप मेडिटेशन केलं, तर जे आपलं आता कोविड असेल, काय असेल, अजून काही महामारी वगैरे येणार, आपत्ती येणार, त्याला आपण मात करू शकतो जर सगळे ग्रुप मेडिटेशनने एकत्र आलो तर. तर येस येस. सगळ्यांनी केलं पाहिजे, मेडिटेशननी यायला प्रतिकार पाहिजे. शक्ती वाढते. प्रतिकार शक्ती वाढते. बरोबर. आणि सायन्सने हे प्रूव्ह केलं की त्यांच्या सेल्स असतात, प्रतिकार शक्ती या शरीरात तयार करणारे सेल्स असतात, त्या वाढतात. हे असं प्रूव्ह झालं कोविडमध्ये. मेडिटेशन केलं की जे मेडिटेशन 4-4, 5-5 मेडिटेशन करणार होते त्यांना कोविड झालाच नाही. आम्हाला रात्रंदिवस बरोबर. दवाखान्यात थांबायला लागायचं, त्यामुळे त्या काळात माझं जरा मेडिटेशन कमी पडलं. त्यामुळे मला कोविड सेंटरमध्ये ड्युटी लागली आणि मला कोविड झाला नाही. नाहीतर त्यावेळी पण मला झालं नाही. तरी नाही नाही, बरोबर. आणि सगळ्या आजारांवर तर मात होतेच. मात होते. फक्त आणि कसं असतं, बऱ्याच जणांचं असं असतं की मी रेकी शिकलोय आणि नंतर प्रॅक्टिस नाही, काही नाही, मग परत म्हणायचं मला फरकच नाही. असं नाही ना, प्रॅक्टिस हे ठेवलीच पाहिजे, तुम्ही केलंच पाहिजे. जसं आपण एक हॅबिट बनवली पाहिजे, मेडिटेशनची हॅबिट बनवली पाहिजे सगळ्यांनी. आणि ज्यांना जास्त म्हणजे जे आजारी आहेत ते त्यांनी जास्तीत जास्त केलं पाहिजे. जेवढं जास्तीत जास्त तुम्ही करणार आहात, तेवढी तुमची प्रगती होणार आहे. येस येस. अन्न, वस्त्र, निवारा आणि हे मेडिटेशन, हे बरोबर. जीवनावश्यक ज्या गरजा आहेत, ती चौथी ही मेडिटेशनची गरज लोकांनी त्यात ऍड केली पाहिजे. आणि दैनंदिन दिनचर्येत कसं आहे? 2-2.5 तास तरी मेडिटेशनला प्रत्येकाने द्यायलाच पाहिजे. बरोबर. आणि म्हणजे असंही मी ऐकलेलं आहे मला ते की जपानच्याही पुढे जाईल. जपान काय एवढ्या पुढे आहे तर ते लोक एवढं मेडिटेशन करतात आणि एवढं मग ते कार्यतत्पर का असतात तर ते मेडिटेशन खूप करतात. मग त्यांनी हो. अमेरिकेत टाकलं, अमेरिकेपेक्षाही किती प्रगती केली त्यांनी, एवढा अणुबॉम्ब टाकून सुद्धा. आणि तेच टेक्निक आता आपल्याकडे परत आले. आपल्या देशातून गेलेलं गौतम बुद्धांनी हे केलेलं रेकीचं टेक्निक ते तिकडे गेलं आणि तिकडून परत आपल्याकडे आलं. पण त्यांनी त्या देशाची प्रगती झाली. तसंच आपल्या नाही नाही, देशातल्या असं की नागरिकांनी असं मला वाटतं ठरवावं की आपण हा रेकीचा क्लास करावा, रेकीमध्ये यावं, मेडिटेशन करावं. रोजच्या दैनंदिन जीवनात तुम्ही जर मेडिटेशन केलं तर आपल्या देशाला, स्वतःच्या कुटुंबाला, देशाला आपण लवकर त्या एक नंबरवर आपण घेऊन जाऊ. आणि तेवढी ताकद आहे आपल्या देशात. नाही नाही, बरोबर. आणि मुख्य म्हणजे आपली लोकसंख्या पण खूप जास्त आहे. आणि म्हणजे सगळ्यांनी केलं तर पाहिजेच. आणि आपले जर म्हणजे आजार पण जर सुटत असेल, शारीरिक आपण नीट होतोय, आर्थिक नीट होतोय, तर सगळ्यांनी करायलाच हवं. आणि घरातल्या प्रत्येक मेंबरनी करणं गरजेचंच आहे. म्हणजे करायलाच हवं. येस. तर हे बघा, खूप प्रत्येक करायला हवं. आणि मी एक विचारेल प्रियंका, की काय होतं अगोदर जेव्हा तुम्ही प्रश्न घेऊन आले होते रेकीला आले होते, तेव्हा काही प्रश्न होते, ते काय होते आणि त्याची उत्तरं मिळाले का? हो, सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळाली. म्हणजे असं होत होतं की माझ्या मनात प्रश्न आला आणि तुम्ही त्याचा आन्सर सांगितले. असं अनेकदा झालेलं आहे. नाही, असं अनेकदा झालंय मॅम की माझ्या म्हणजे डोक्यात एखादा प्रश्न आलाय आणि तुम्ही त्याचं ग्रँडमास्टर मध्ये आन्सर दिले. ते झालेले. आणि जे आपण जे मनात अडी असती किंवा लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय, की आपण एखादी गोष्ट अशी मनाला लावून धरतो, तर किती विचार केला पाहिजे हे समजतंय. आणि समोरचा व्यक्ती का असा वागला असेल, की लक्षात येतं बाबा हा आपलं ह्यांचं हे चक्र
इम्बॅलन्स झाला आहे वगैरे. आता मलाही कधी ऍसिडिटीचा त्रास झाला, माझं जागरण वगैरे होतं, की सोलार क्लीन केलं मी नीट होते. नाहीतर आधी मला बरोबर. गोळ्या म्हणजे होत होतं. म्हणजे आता समजतंय की एवढी एनर्जी आलेली आहे की समजते की आपणच आता डॉक्टर आहोत. येस. आणि रिलेशनच्या बाबतीमध्ये पण मला सांग, की लोक चुकीचे असतात, की आपला बघायचा दृष्टिकोन ते चुकीचा असतो, आपलं की बघण्याचा ते असते? ते आपला बघण्याचा दृष्टिकोन खूप चुकीचा. म्हणजे आपण जे विचार करतो ना, ते पूर्णतः चुकीचे आहेत. म्हणजे आपण खूप लोकांबद्दल जे विचार करतोय, हे ते लोक कशी आहेत, काय त्यांचं काय प्रॉब्लेम, म्हणजे आपण काय धरून बसतो, काय धरून ठेवायचं, किती विचार बरोबर. करायचा त्यावर. काय व्हायचं की आधी खूप विचार केला जायचा गोष्टींवर, असंच का तसंच का, हे ते. आता ते विचार थांबलेत. हा. ज्याला खूप म्हणजे त्यातून बाहेर निघायला खूप टाइम लागायचा, त्या गोष्टीतून बाहेर निघायला. पण आता ते लवकर रिलीफ मिळतो. आणि पहिल्या ज्या जुन्या गोष्टी आठवतात आपल्याला, की जो पास्ट मध्ये काही गोष्टी घडल्या असतील, पण त्याचा आता विचार नाही केला जात. म्हणजे आठवतही नाही, काही वाटतही नाही, असं होतं. खूप सुंदर. आणि रागात की लक्षात येतं बाबा, हा ठीक आहे, की कशामुळे हे असं झालं असेल. स्वीकाराचा भाव स्वतःमध्ये आलेला आहे. आनंद हो. निर्माण करण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण झालेली आहे. आणि वैचारिक क्षमता वाढल्यामुळे काय झालं आहे, तर मला समोरच्या लोकांना कशा प्रकारे समजून घ्यायचं हे समजलंही आहे. आणि त्या पद्धतीनेच पुढे जायचं ही ताकद स्वतःमध्ये निर्माण झालेली आहे. बरोबर, अगदी बरोबर. खूप सुंदर. आणि मॅम म्हणजे एक माझं लहानपणापासून स्वप्न असायचं की मला असं वाटायचं की समाज सेवा केली पाहिजे. म्हणजे मला खूप आवडतं लोकांना मदत करायला वगैरे. आणि माझ्या इथे इथे इथं सिनियर सिटीजन भरपूर आहेत, तर मला लोक सांगतात हे असं झालं तसं झालं, ते प्रॉब्लेम सांगतात. तर मग ते असं झालं की मला टॅरो पण माहित नव्हतं, रेकी पण माहित नव्हतं, काहीच माहित नव्हतं मला. पण मी ते आता माझे जे ड्रीम होतं ते कम्प्लीट व्हायला लागलं, असं मी त्या दिशेने वाटचाल करते. ते दिसतंय टॅरोच्या मार्फत मी लोकांचं जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते दूर करू शकते. आणि प्लस मी आता ग्रँड मास्टर झाले, तर त्यातून म्हणजे मी प्रोटोकॉल वापरू शकते. म्हणजे माझी जी इच्छा होती की मला असं समाजसेवा करायची, ती बरोबर. इच्छा पूर्ण होताना मला दिसतीये. आणि ती होणार इच्छा. आणि मी जेव्हा मी आता नेक्स्ट शेगावला येणार, तेव्हा एवढा चेंजेस झालेले असणार की खूप छान. आणि मला अजून भरपूर जे उंच शिखर गाठायचे ते पूर्ण होणार. माझे स्वप्न जे कुठेतरी थांबले होते ते आता पूर्ण होणार. अच्छा. आणि तू स्वतः जेव्हा ऊर्जावान झाली, तेव्हा पुन्हा एक पुढचा एक पाऊल उचललं, की मिस्टरांना आणि सासरेबुवांना तू एक रेकीला जोडलं. तर जेव्हा ते आले, तेव्हा तुला काय काय वाटलं तुझ्या मनाला? खूप आनंद झाला. म्हणजे माझी पहिल्यापासून की तळमळीची इच्छा असते की बाबा सगळ्यांनी केलं पाहिजे, किती गरजेचं आहे. मला दिसतंय की समोरच्या मध्ये काय प्रॉब्लेम आहे, त्यांना का शिकणं गरजेचं आहे. आपण काय म्हणतो की एका मेंबरनी नाही, फॅमिली मेंबरनी एकाने करून उपयोग नाहीये. हे माझ्या लक्षात आलं की मी करून फक्त उपयोग नाहीये, प्रत्येकाला गरज आहे. जो प्रत्येकाचा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करू शकतोय, तर मग त्यांचं त्यांचं प्रॉब्लेम त्यांचं ते एकीने सॉल्व्ह करू शकतात. बरोबर. तर त्यामुळे मी त्यांना जोडलं. आणि माझी अंतर्मनापासून इच्छा आहे की मला सगळ्यांना म्हणजे जे रेकीचं महत्व आहे आणि जोडायचं सगळ्यांना. माझी खूप इच्छा आहे, कारण का ते गरजेचं आहे आणि ते केलंच पाहिजे सगळ्यांनी. कारण का त्यातून तुम्हाला जे मिळणार आहे तुमचं पूर्ण लाईफ चेंज होणार आहे. म्हणजे मी बऱ्याच जणांचं असं बघितलंय की ते जगण्याची उमेद सोडून दिलेली असते. जिथं काही ऑप्शनच नाहीये, सगळे मार्ग बंद झालेले असतात, तिथं रेकीचा रेकी मिळते. आणि रेकी जीवनात येते, जी आवश्यक आहे. ते सगळं सगळ्यांचं बदलून जातं आयुष्य. मग खूप आयुष्याला छान. मार्ग मिळायला लागतं. आणि मग तो मिळालेला बरोबर. मार्ग आहे असा लांब असतो ना, छान प्रकाशमान, की तू फक्त चालत राहा, ऊर्जा घेत राहा, इतरांना देत राहा, तुझ्या आयुष्याचं अधिक सोनं करत राहा. बरोबर. आणि जणू काही एक पुनर्जन्म मिळालेला आहे. हं. आणि मला एक सांगायचं की लोकांचा गैरसमज झाला रेकीनी, म्हणजे रेकी या शब्दाला लोकांनी खूप माझ्या लक्षात आलं बोलण्यातनं लोकांच्या, की काहीतरी चुकीचं ग्रह करून ठेवलेला लोकांनी. रेकी म्हणजे काहीतरी त्यांना जादूटोना वाटतं, वेगळं काहीतरी वाटतं. तर तसं नाहीये. आता मी स्वतः रेकी शिकले, मला अनुभव आहे की रेकी म्हणजे आपल्या स्वतःतली जी ऊर्जा आहे ती जागृत करायची बस. आणि मेडिटेशन करायचं, जे तुम्ही बाकीचे पण मेडिटेशन करतात त्याप्रमाणे मेडिटेशन करायचं. म्हणजे ते एक दुसरं असं जादूटोणा वगैरे काहीही नाहीये, फक्त आपल्यातली ऊर्जा जागृत करणं. त्यामुळे चुकीचे गैरसमज हे ते पसरलेत ते दूर झाले पाहिजे.
की म्हणजे लिटरली नाव जरी घेतलं रेकी, मी रेकी शिकते, तर ते वेगळ्या इंटेन्शननी बघतात. म्हणजे खूप गैरसमज लोकांनी पसरवला हे दिसतं. पसरवला नाही, आपल्याकडे रेकी म्हणजे पोलीस रेकी करतात ती अशी आहे, आणि त्यांना त्या दोन गोष्टींमधला अर्थ वेगळा करता येत नाही, म्हणून त्या सगळ्या बरोबर. गोष्टी असतात. आहे ना, माझ्या घराकडे जसं आपण म्हणूया, चोर काय करतात, चोरी करायच्या अगोदर घराचं निरीक्षण करतात, म्हणजे ते रेकी करतात. लक्षात आलं? बरोबर. पोलीस तर तो जो शब्द आहे ना, तो वेगळ्या अर्थाने वापरला जातो. ओके, मात्र बरोबर. रेकी तर ही ऊर्जा, या ब्रह्मांडातील ऊर्जा, ही दिव्य ऊर्जा, जे तुम्ही मी ध्यान करतो ती ऊर्जा आहे. हे लोकांना अजून त्या म्हणजे ना, आपण असं नाही म्हणूया प्रियंका, लोकांना कळत नाही. आपल्याला त्यांना त्या पद्धतीने त्या लेवलवर जाऊन अजूनही समजून सांगता येत नाही आहे. आपली एनर्जी कुठेतरी अजूनही तेवढी कमी आहे की आपण त्यांना तसं प्रॉपरली काय म्हणूया त्यांच्या भाषेमध्ये, आणि तेवढ्या लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचत नाहीये, ज्या व्हिडिओ मध्ये आपण एवढं सुंदर समजून सांगतो आहे. असं ते सगळं बरोबर. काहीतरी आहे. नाही, माझं आजच्या इंटरव्ह्यूचा हाच उद्देश होता की हा व्हिडिओ मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, आणि जे गैरसमज झाले आहेत की रेकी बद्दल, ते मला दूर हं, करायचं. हा माझा मुख्य मोटिव्ह घेऊन मी आले होते की आज बाबा ठीक आहे, मला हे करायचंय म्हणून. कारण का नक्की. मी लोकांना सांगत बसले नाही की बाबा रेकी म्हणजे काय आहे, की तुमचा काय गैरसमज झालाय. माझा एवढाच उद्देश होता की बाबा या इंटरव्ह्यू थ्रू मला ते लोकांपर्यंत पोहोचायचं होतं. नक्की. आध्यात्मिक ऊर्जेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणे म्हणजेच दिव्य ऊर्जेसोबत पुन्हा एकरूप होणे, म्हणजेच रेकी. आता आपण असं करूया, आपण दिव्य ऊर्जा हा शब्द वापरूया, रेकी हा शब्दच नाही वापरत जाऊ, हो की नाही? लोकांना दिव्य ऊर्जा ध्यान असं म्हणूया. आता बरेच जण रेकीला शिवशक्ती रेकी असं नाव देतात, दुर्गा रेकी असं नाव देतात, कोणी मणी रेकी असं नाव देतात. अरे वास्तविक पाहता या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे आपण जे मूळ शिकवतो त्यामध्ये आहे. हे सगळं सगळं आपण आपल्या सेशन मध्ये ए टू झेड घेतो, 3rd डिग्री पर्यंतच. स्पेशल वेगवेगळं काही करण्याची गरजही ठेवत नाही. ठीक आहे, ब्रह्मांड ज्यांना मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडे जोडेल ते आपले, बस, की नाही? मी भरपूर भरपूर जुडणार मॅडम. काय ना, मी नेहमीच म्हणत असते की ब्रह्मांड ज्यांना निवडेल तेच प्युअर सोल जुडणार, हा परिवार तयार होणार आहे. आणि परिवार कसा करायचा, तर आता तुम्ही अनेक सगळ्या गोष्टी शिकल्या आहे की जन्म कसा होतो, सगळ्या गोष्टी कशा होतात, सेम एनर्जी कशी अट्रॅक्ट होते, आपण सगळ्या गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनातून शिकलो आहे. मग मग मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटला जुडणारे ते सोलही सेम एनर्जीचे असणार ना. ओके, त्या बरोबर. एनर्जीचे, त्या पद्धतनं ज्यांना तो सकारात्मक बदल घडून आणायचा आहे, ते ते एक 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 निवडून पाठवलं जाणार, असं होणार आहे. आता तर अनेक बरोबर. लोकांचे सुद्धा फोन असतात की मॅम आम्ही 3rd डिग्री इथं तिथं केली आहे, आम्हाला अमुक नाही कळलं, तुमचे असे अनुभव आहेत, तसं आहे. सगळ्या गोष्टी गुरुबद्दल कधीच कोणत्याच काही चुकीचं बोलायचं नाही आहे, कुठंच नाही. जे बरोबर. गुरु शकले ते कोणाचेच नाही होत, नेहमी सांगत असते मी. मला माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक गुरुबद्दल तो नितांत आदर, ती तेवढीच कृतज्ञता आहे. आणि मी सुद्धा तुम्हाला हे सुद्धा सांगते की माझ्या आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही सुद्धा माझा गुरु आहे. तुम्हाला वाटते माझ्याबद्दल आदर, मला तेवढाच तुमच्याबद्दल वाटते. मी प्रत्येकाकडून खूप काहीतरी शिकत असते. अहम ब्रह्मास्मी. आणि मॅम मला एक एक अनुभव सांगायचा आहे की रेकीमध्ये आल्यानंतर ते शक्तिपात झाला, तर तेव्हा मला म्हणजे 3rd डिग्रीच्या वेळी पूर्ण मी वृंदावनाचा प्रवास करून गेले. तर ते इतकं म्हणजे खूप छान होतं, खूप छान होतं. तो अनुभव इतका शक्तिपाताचा चांगला होता. आणि ग्रँडमास्टरच्या वेळी तर असं झालं, ग्रँडमास्टरचा शक्तिपात होता, तर मला प्रत्येक चक्रातून ते जाणवत होतं, पण मला हृदयाचे ठोके जाणवले, जे आत्ता म्हणजे कधी जाणवले नव्हते. ते खूप छान होते. ते शक्तिपाताचे अनुभव पण खूप छान होते. खूप सुंदर, खूप सुंदर. आनंदी आनंद सर्वीकडे. आपल्या प्रियंकाला लाडक्या कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे का? प्रियंका म्हणे मीच सर्वांना प्रश्न विचारणार. खूप सुंदर. मुळात प्रियंकाच्या बॅचचे अनेक सदस्य नाहीत, आणि प्रियंका मधला झालेला जो बदल आहे हा क्षणाक्षणाला दिसतो आहे. तिची ती पॉझिटिव्हिटी, येस,
मानलं पाहिजे. अच्छा, कुटुंबामध्ये काय म्हणणं आहे प्रियंका तुझ्या या जर्नी बद्दल? कुटुंबाचं काय मत आहे? आज जर शक्य असतं तर मी सासरी बोलणार नाही तर तुझ्या आवडीनं बोलवलं असतं मुलाखतीला हजर असते तर. आणि बदल वाटतात त्यांना. अच्छा. हम्म. खूप सुंदर. जाणवतोय पुढे, म्हणजे कधीतरी होते चिडचिड वगैरे, पण म्हणजे चिडचिड जरी झालं तरी हा मी सोलार क्लीन करते, हा ते होते नॉर्मल. मग ते जाणवतोय बदल त्यांना. आणि त्यांना माझ्यात बदल जाणवल्यामुळेच म्हणजे ते जॉईन करायला तयार झाले. कारण का असंच आहे की आपल्याला म्हणजे सतत बदल एवढा जाणवत नाही, पण ते जेव्हा समोरच्या व्यक्तीला आपल्यात बदल जाणवतो तेव्हा तो विश्वास ठेवतो की हा हे केलं पाहिजे. जसं आता माझ्या आईच्यात बदल जाणवला, सगळ्यांना दिसला तो बदल. मला दिसला तिच्यात बदल, त्यामुळे मी रेकीला जॉईन झाले. तसंच. माझ्या मधला बदल इतरांना दिसेल आणि मी तेच म्हणत असते इतरांना सांगत बसण्याऐवजी काय करा, मला काय माझ्यामध्ये काय बदल झालाय ना हा प्रूव्ह करा. ओके, स्वतःला बरोबर. घडवा. स्वतःला घडवलं की तुम्ही कसं काय घडलात असं म्हणून अनेक लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचवण्यासाठी तुम्ही माध्यम होणार. बरोबर. खूप सुंदर, खूप सुंदर. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. तुझ्या बाळाला सुद्धा तू ऊर्जावान करत आहेस. फक्त एवढंच विचारेल की रेखीमय जेव्हा अनेक बाळ असतात, छोटे असतात, अंगावरचं दूध घेतात, तेव्हा मी विचारेल की मी नेहमी सांगत असते की हो, ती रेखीमय दूध जेव्हा ते बेबीज पितात ना, तर ते जे ऊर्जावान असतं त्यांना जे मिळतं ना, ते अधिक जास्त ऊर्जावान असतं आणि त्या बेबींमध्ये प्रत्येक दिवसाला तुम्हाला सुंदर असा बदल जाणवतो. तर असं काही तू अनुभवलं का? एवढा एक शेवटचा प्रश्न तुला विचारेल. जाणवलं मॅम. म्हणजे त्याचं बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याचं म्हणजे खाणं व्यवस्थित तो जेवत नव्हता, हे ते. तर रेकी दिली मी. म्हणजे व्यवस्थित जेवायला लागला वगैरे. आणि त्याचा म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर बदल दिसतोय, म्हणजे जे आधी वाटलं नव्हतं की असं होऊ शकतंय, पण दिसतं. खूप म्हणजे खूप बदल दिसतोय. त्याच्या ग्रोथ मध्ये वगैरे पण बदल दिसतोय. म्हणजे ते जाणवते सगळ्यांना. आणि ते कसं होतं की आपल्याला माहितीये आपण काय करतोय हे, पण ते इतरांना कळत नाही की बरोबर. हा, की आपण असं असं केलं होतं, हे केलं होतं. असं आता मी डेली सकाळच्या मेडिटेशन मधून, ग्रुप मेडिटेशन मधून अफर्मेशन देत असते. परत मी म्हणजे मी एक हॅबिट बनवली सकाळच्या ग्रुप मेडिटेशनला. मी 4:30-4ला उठते, मेडिटेशन करते, 5चं तुमचं जॉईन करते, त्याच्यानंतर 7 वाजेपर्यंत सगळे मेडिटेशन म्हणजे जेवढे पॉसिबल होईल तेवढे करते. एंजलचे पण करते, चक्रांचे वगैरे पण करते. त्यानंतर मग उठल्यानंतर आरशात बघायचं आणि बोलायचं. हं, त्याच्यात मला एवढा फरक जाणवला आहे आणि खरंच फरक पडतो. आणि ते मग नंतर आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकायचं, त्याला ऊर्जावान करायचं. मग आपली जेवणाला पाण्याला रेकी वगैरे, म्हणजे असं ते स्वतः म्हणजे ते हॅबिटच लावली आहे मी. आणि तसंच ते बाळाला पण मी करत असते. तर ते बरोबर. मला फरक जाणवतो. तुला बाळाला वेगळं काही करण्याची पण गरज नाही आहे. जेव्हा आपण मेडिटेशन ध्यान करतो ना, म्हणजे रेखीमय आई, रेखीमय दूध म्हणजे काय तर ध्यानी आई. ओके, बरोबर. म्हणा फक्त ध्यान करा, मेडिटेशन करा आणि ऊर्जावान व्हा आणि ऊर्जावान इतरांना द्या. ओके. बरोबर. खूप सुंदर, खूप सुंदर. आरोग्याच्या असू देत, मानसिकतेच्या असू देत, रिलेशनच्या असू दे, आर्थिकतेच्या असू दे, कुठल्याही समस्येला उत्तर फक्त मेडिटेशन, मेडिटेशन, मेडिटेशन. आणि बरोबर. आध्यात्मिक प्रगती साधायची असेल तरीही मेडिटेशन. बरोबर. आणि मॅम, मला एक सांगायचं होतं. क्रिस्टल म्हणजे मी रेकीच्या आधी माझ्याकडे क्रिस्टल होते, तर तेव्हापासूनच थोडा फरक मला जाणवायला लागला होता. तर क्रिस्टलनी पण एवढा फरक पडतो. आता मी सगळे क्रिस्टल घेऊन बसत असते मेडिटेशन करताना. हे रोज कॉड वगैरे सगळे घेऊन बसत असते. तर ती ऊर्जा जाणवते की खूप म्हणजे खूप आता आधी कसं होत होतं माझं पेंडुलमसाठी, म्हणजे एंजलच्या मेडिटेशनला गॅप पडला होता थोडा. तर आता मी घेऊन बसायला लागली आहे. तर ते एवढं छान म्हणजे आन्सर देत आहे. तर खूप पॉवरफुल आहे. म्हणजे क्रिस्टल पण खूप म्हणजे खूप इफेक्टिव्ह आहे. की असं कोणतीच गोष्ट नाहीये की आता मी टॅरो शिकले, माझी प्रॅक्टिस नाही झाली, तर मी प्रॅक्टिसला लवकरच लागेल. पण कुठलीही गोष्ट शिकली तुमच्याकडून ना, की ती आत्मसात होते, लवकर समजते आणि लगेच इफेक्ट होतो. म्हणजे आता एवढ्यासाठी मात्र क्रेडिट घेणार.
जास्तीत जास्त टॅरो रिडिंग पण आता मी एवढे काही कार्ड्स वगैरे काढले नाही, माझी प्रॅक्टिस नाही झाली, सेशन नाही एवढे अटेंड झाले. वेळच नाही मिळाला मुळात. प्रियंकाचे काही सेशनही राहिले मागचे. प्रॅक्टिस प्रॅक्टिस सेशन म्हणण्यापेक्षा जेव्हा आपण स्प्रेड टाकतो ना, ते काही सेशन पण तिथे राहिलेले आहेत. हो, तिथून पुढे झालेच नाहीत, सेशन मध्ये झालेच नाही तिथून जरा पुढे. ते राहू शकले पण बाळाचं. पण मी तेव्हा कधीतरी काढलेत ना, तर म्हणजे फरक जाणवला. तर कसं होतं, अभ्यास केला आपण तर ते लवकर लक्षात राहिलं नाही वगैरे जे काय असेल. पण हे असं आहे की तुम्ही शिकवलं आणि ते नोट्स पण इतक्या छान आहेत टॅरोच्या की ते समजून जातात. आणि तुमचं शिकवणं आणि तुमचं बोलणं आणि आपुलकी आणि गुरु कसे असावेत, तर गुरु मंजुश्री मॅडम सारखे असावे असं मी म्हणेल. आणि खरंच ती धन्य ती माऊली की तुम्हाला म्हणजे जन्म दिला. खरंच मी म्हणजे खूप खूप धन्यवाद करते. आणि मी तुमच्या माऊलींना पण भेटले होते, खूप छान वाटलं, म्हणजे खूप छान. खूप छान आनंदी आनंद वाटलं, जेवढं सर्वीकडे. बोलावं तेवढं कमीच आहे. आनंदी आनंद सर्वीकडे. या सर्वांनी ऊर्जावान व्हा असं म्हणूया. यस, ह्या गप्पा काही रात्रभरही संपू शकत नाहीत बघा. कारण हे ग्रँड मास्टर्स म्हणजे काय, अर्ध्या ग्रँड मास्टर्स मागच्या बॅच मध्ये झालेले, अधिक अर्धे ग्रँड मास्टर तुमच्या बरोबर झालेले. ह्या ग्रँड मास्टरचा अनेक दिवसाचा प्रवास आहे, त्यांच्याजवळ मोठं गाठोडं भरलेलं आहे. आणि जसं आता काल आपल्या कारणे आल्या होत्या. आपल्याला एका लेवलनंतर अधिक एक स्थिरत्व स्वतःमध्ये समजतं ना आलेलं आहे म्हणून. सेम हेच स्थिरत्व बरोबर. अधिक मेडिटेशनने अधिक अधिक येतं. काही गुरु कधीच मागे जाणार नाही, मला पूर्ण विश्वास आहे. मॅडम आम्ही ऊर्जेसोबत जोडला, आता सेशन चालू आहे तोपर्यंतच असं असेल का? नाही, तो तुमच्यासाठी दिलेला 2 महिन्याचा तो पिरियड आहे की बघा तुम्ही त्यामध्ये काय होता. पुन्हा तुम्हाला अनेक वेळा बोलवलं जातं. असं नाहीये की बाबा एक वेळ गेलो म्हणजे कुठेतरी संपर्क तुटला, कधीच होणार नाही. ऊर्जा स्वरूपामध्ये आपण कायम एकमेकांच्या सोबत असणार आहे. आणि आपले मीटअप बरोबर. असतात मध्ये 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 एकमेकांना भेटणं. आज रात्रीच मीटअप आहे. ओके, आज रात्रीच इमर्जन्सी एका विषयावर सर्वांना चर्चा करायची आहे. उद्या एक स्पेशल प्रोग्रामला जायचं आहे, तर त्यासाठी आपल्या ग्रुपसह तिथे आपल्याला हिलिंग द्यायची आहे. तर सगळ्यांची आजच मीटिंग आहे. तर असं आपलं मीटअप होत राहतं. हा परिवार आहे, एकमेकांसाठी कायम असतो आणि तो कायम आणि राहणार आहे. खरंच म्हणजे खूप छान. म्हणजे परिवार तर इतका चांगला झाला आता. म्हणजे शेगावला आलो होतो तेव्हा म्हणजे ओळखीचे पण नव्हते लोक, काय नव्हते, पण ते इतके मदत करत होते. म्हणजे खूप इतका सुंदर परिवार झालाय. म्हणजे खूप म्हणजे असं आता नाही, मी या ग्रँड मास्टर मध्ये आले पण म्हणजे ओळखीचे नव्हते हे ते, पण तरी पण जी ऊर्जा जाणवते आणि ते बोलण्याची इच्छा वगैरे होते, म्हणजे जो परिवार झालाय तो आयुष्यभरासाठी खूप छान परिवार झालाय, खूप छान. म्हणजे कोण जर कुठलेही स्टुडंट्स भेटले ना, तरी तेवढेच आपुलकी ते सेवाभाव तेवढा असतो. सेवाभाव आहे. इव्हन हो, एकाला प्रश्न पडला की सगळे मिळून त्याला ऊर्जा देतात. हा बरोबर. जो देण्याचा कोणाच्याही आयुष्यामध्ये कुठेही कोणाचं शेजारी आजारी असेल तरीही तेथे एक ऊर्जा स्वरूपामध्ये सर्वजण एकमेकांसोबत आहेत. हो, टेन्शन सगळ्यांना येतात. इव्हन एवढं सुद्धा होतं अनेकांना एकमेकांच्या बाबतीमध्ये, मॅम मला यांची काळजी वाटते. नक्कीच त्यांची काळजी वाटली आहे, लावा त्यांना फोन, काय अडचण आहे. तर तेव्हा बरोबर कळते की हो, त्यांना माझी गरज होती म्हणून मला त्यांची आठवण आली. एवढ्या सगळ्या गोष्टी सगळ्या ग्रुप सोबत होतात. थँक्यू युनिवर्स, थँक्यू थँक्यू थँक्यू. प्रियंका, अशीच प्रगती करत राहा. हे ब्रह्मांड तुम्हाला नक्कीच सोबत देणार आहे. अधिक एक अनुभवांचा गाठोडे जमा करा. ठीक, आपण एक मुलाखत घेऊया की नाही? नक्की नक्की. थँक्यू मॅम, थँक्यू. खूप खूप कारण धन्यवाद. व्हिडिओ मोठा होत आहे म्हणून फक्त नाही तर कोणाला थांबवण्याची कधीच इच्छा नसते. पण ब्रह्मांड देतं, आपण घेत राहावं. बरोबर. आपली झोळी मोठी 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 करावी. तुम्हाला जे हवं आहे मोठं स्वप्न बघा, आणि त्या मोठ्या स्वप्न बघण्याची तुमची तयारी आहे ना, तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचणारच. खूप धन्यवाद मॅम. आत्मा नमस्ते.